नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या सहज सोपं विश्लेषण या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीचा माहोल जो आहे तो आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतोय. महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल महाविकास आघाडीची बैठक जी आहे ती ट्रायडंट हॉटेल मुंबई या ठिकाणी संपन्न झाली. ही बैठक संपन्न होत असताना या बैठकीला महाविकास आघाडी म्हणून आपल्याला काय रणनीती करायची आहे, कोणत्या जागा वाटप करून घ्यायच्या आहेत, याबाबतची चर्चा जी आहे ती चर्चा झाली. अंतिम शिक्कामोर्तब जे आहे ते येत्या 2 ते 3 दिवसात होईल असं देखील सांगितलं जात आहे. मात्र या सगळ्यामध्ये काल जर आपण पाहिलं तर या सगळ्या बैठकीच्या निशाण्यावर कुठेतरी आपल्याला वंचित बहुजन आघाडी राहिल्याचं पाहायला मिळालं. कारण वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे तब्बल 4 मागण्या ज्या आहेत त्या प्रामुख्याने केल्याचं पाहायला मिळालं. 27 जागांची यादी जी आहे महाविकास आघाडीकडे वंचित बहुजन आघाडीने सोपवल्याची माहिती देखील आहे. ज्यामध्ये जर युती झाली नसती तर वंचित बहुजन आघाडीनं या 27 जागा ज्या आहेत त्या लढवण्याचा मनोदय ठेवला होता. त्या जर जागा आपण पाहिल्या तर प्रामुख्याने अमरावतीची जागा आहे, अकोल्याची जागा आहे, नागपूरची जागा आहे, भंडारा गोंदियाची जागा आहे, चंद्रपूर, हिंगोली, उस्मानाबाद यासोबतच जर आपण पाहिलं तर औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, सांगली, म्हाडा, रावेर, दिंडोरी, शिर्डी, दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, रामटेक, सातारा, नाशिक, मावळ, धुळे, रावेर, नांदेड, बुलढाणा आणि वर्धा या ज्या 27 जागा होत्या. या 27 जागा लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची युती झाली नसती तर आम्ही तयारी केली आहे अशी यादी जी आहे ती देखील वंचित बहुजन आघाडीने काल महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सुपूर्द केल्याची माहिती मिळते. यासोबतच जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी द्यावी लोकसभेची, डॉक्टर अभिजित वैद्य यांना पुणे लोकसभेची उमेदवारी जी आहे ती दिली जावी, यासाठी वंचित आपल्याला तयारी करताना पाहायला मिळत आहे. जर आपण 2019ची निवडणूक पाहिली तर वंचित बहुजन आघाडीची MIM बरोबर युती होती. त्यावेळी 47 जागा ज्या आहेत त्या वंचित बहुजन आघाडीने लढवल्या होत्या आणि औरंगाबाद अर्थात आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरचे जे खासदार आहेत इम्तियाज जलील हे त्या ठिकाणी निवडून देखील आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. वंचित MIM एकत्र असताना त्यावेळी 7% इतकी मतांची टक्केवारी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली होती. भारिपचं वंचित बहुजन आघाडी असं नामांतर झाल्यानंतर 2019ची निवडणूक जी आहे ती वंचित बहुजन आघाडीने पहिल्यांदा लढवली होती. पहिल्याच निवडणुकीमध्ये 7% इतकी मतांची टक्केवारी जी आहे ती वंचित बहुजन आघाडीची राहिल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. आता या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर 2019ची निवडणुकीला अवघे काही दिवस राहिलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर वंचितने अगदी 1 ते 1.5 वर्षापासून तयारीला सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ठिकठिकाणी प्रकाश आंबेडकर यांच्या सभा ज्या आहेत त्या सभा देखील होत आहेत. नुकतीच परभणीला एक सभा संपन्न झाली, त्यानंतर सत्ता परिवर्तन महासभा जी आहे ती पुण्यामध्ये देखील संपन्न झाली. ही सभा संपन्न होत असताना खरं तर आता आपल्याला सत्तेत सहभागी व्हायचं आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि RSSला जे आहे RSSचे विचार जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे विचार जे आहेत ते विचार आपल्याला पराभूत करायचे आहेत. देश कुठेतरी हुकुमशाहीकडे जातोय अशी टीका करत जे आहे ते प्रकाश आंबेडकर आपल्याला मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत, मैदानात सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यासोबतच जर आपण पाहिलं तर 15 OBC उमेदवार जे आहेत ते महाविकास आघाडीच्या यादीमध्ये असावेत अशी मागणी देखील वंचित बहुजन आघाडीने केलेली आहे. आणि निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी म्हणून लढलेला एकही नेता हा भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही याची लेखी हमी जी आहे ती देखील दिली जावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी ही सध्या आपल्याला केंद्रस्थानी आल्याचं पाहायला मिळतं राज्याच्या राजकारणाच्या. कारण पुण्यामध्ये बोलताना याला दुसरा एक धागा आहे की पुण्यामध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी असं सांगितलं होतं की जर OBC आणि मुस्लिम एकत्र आले तर 48च्या 48 जागा आम्ही जिंकू. म्हणजे वंचित एकला चलोरेच्याही भूमिकेत आहे का असं देखील पाहायला मिळतंय. कालच्या यादी वाटपानंतर वंचित अशी एक चर्चा आली होती की 27 जागांची मागणीच वंचितने केली. मात्र 27 जागांची मागणी न करता 27 जागांची इच्छा जी आहे ती वंचितने व्यक्त केलेली आहे. आणि हे पत्र पाठवताना वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की
युती झाली नसती तर या 27 जागा लढण्याची आमची तयारी होती. आता युतीमध्ये वाटाघाटी ज्या आहेत त्या करून अंतिम चर्चा जी आहे ती केली जाईल. मात्र आता या सगळ्या बैठकांचे गुऱ्हाळ जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक देखील काल संपन्न झाली. येत्या 2 ते 3 दिवसात शरद पवार, उद्धव ठाकरे, रमेश चेन्नीताला, नाना पटोले यांच्यासारख्या दिग्गज वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये कदाचित सोनिया गांधी आणि राहुल गांधी देखील महाराष्ट्राच्या जागा वाटपामध्ये लक्ष घालण्याची शक्यता आहे. 10 मार्चला राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा जी आहे ती मुंबईमध्ये असणार आहे. भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईमध्ये होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतः राहुल गांधी हे देखील यामध्ये लक्ष घालतील असं बोललं जात आहे जागा वाटपाच्या संदर्भात. त्यामुळे आता महाविकास आघाडी म्हणून कोणता पक्ष किती जागा लढवतो, वंचितला किती जागा मिळतात आणि वंचितचे उमेदवार नेमके कोण असणार हे सगळं पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबाबतचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू. मुलींसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 10वी आणि मुलांसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 4थी. स्कूलची वैशिष्ट्य: प्रशस्त क्लासरूम, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, इंडोर आउटडोर गेम्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी, जिल्हा सातारा. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा. संपर्क 02168 240 324.